मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता 29 सप्टेंबरपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता येणाऱ्या काही महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागण्याआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता असे 1500 रुपये प्रमाणे 2 हप्त्याचे एकूण 3000 रुपये भावबीज ओवाळणी म्हणून बहिणीला माझ्या मायबाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार, हा माझा वादा आहे। अजून ते काय म्हणाले, चला त्यांच्याकडून ऐकून घेऊया। मायबाऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे। आताच येताना विक्रमला विचारा, मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा। ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या मायबाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार, हा माझा वादा आहे। हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो। मायबाऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत, 18 दुने 36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली। मगाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60 ते 70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।